खोपोली नगर परिषदेची स्वीकृत नगरसेवक निवडीची सभा बुधवारी संपन्न झाली। आकडेवारीच्या जोरावर सुरू असलेला येथील गोंधळ आजही पाहावयास मिळाला। या निवडणुकीत शिवसेना गटाला 1 तर राष्ट्रवादी गटाला 2 स्वीकृत नगरसेवक मिळालेत। खोपोली नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी, शेकाप आणि अपक्ष असा एक गट आहे, तर शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असा दुसरा गट आहे। राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक, शेकापचे 3 तर एक अपक्ष असा 14 जणांचा गट आहे आणि शिवसेना 10, भाजपा 3 आणि काँग्रेस 2 असा 15 नगरसेवकांचा दुसरा गट आहे। तर नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे। असे असताना संख्येच्या जोरावर आणि घोडेबाजाराच्या खेळात उपनगराध्यक्षपदी शिवसेनेने बाजी मारली होती। त्यावेळी नगराध्यक्षांच्या गैरहजर प्रकरणामुळे या दोन गटात कायम घमासान पाहायला मिळेल असे चित्र निर्माण झाले होते। त्या सभेत स्वीकृत नगरसेवकांचाही निर्णय होणार होता, मात्र तो स्थगित ठेवण्यात आला होता। मध्यंतरी विषय समित्यांच्या आणि सभापतींच्या निवडी झाल्या आणि त्या बिनविरोध झाल्याने या दोन गटातील संग्राम शमला असल्याचे बोलले जात होते, पण तसे काही घडलेच नाही। बुधवारी स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीची स्थगित सभा पार पडली आणि या सभेत मागील दोनही वेळाचा बदला राष्ट्रवादीने घेतला असल्याचे स्पष्ट झाले। गटनेत्यांनी सुचवलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीनुसार निर्णय देताना निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी यांनी भाजपच्या एका नगरसेवकाने आपला शिवसेनेच्या गटाशी कोणताही संबंध नसल्याचे पत्र त्यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले। त्यामुळे शिवसेना गटाची संख्या कमी होत असल्याने त्यांचा एकच स्वीकृत नगरसेवक जाहीर केला आणि राष्ट्रवादी गटाचे 2 स्वीकृत नगरसेवक जाहीर केले। त्याला शिवसेना गटाने आक्षेप घेतलाय। मात्र नगराध्यक्ष आपल्या निर्णयावर कायम राहिल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे नितीन मोरे, शेकापचे निजामुद्दीन जळगावकर आणि शिवसेनेचे अमोल जाधव यांची नावे जाहीर केली। शिवसेनेचे गटनेते सुनील पाटील यांनी या नगराध्यक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करीत निर्णय घेतल्याचे सांगितले आणि त्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। म्हणून पीठासीन अधिकार आहे तथा नगराध्यक्ष यांच्यावरती आम्ही आक्षेप घेतला। आपण घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे आणि आपण हा पदाचा दुरुपयोग केला आहे, त्याचा गैरवापर केला पदाचा आणि याच्या विरोधामध्ये कोर्टात एक त्यांच्या गटाला एक आणि एक आमच्या गटाला एक सदस्य मिळायला पाहिजे आणि दुसरा जो सदस्य निवडीचा होता दुसरा त्याच्यासाठी चिठ्ठी काढायला पाहिजे, हा नियम आहे। तसं तर आमचा आक्षेप होता का राष्ट्रीय पक्षांना पहिले तुम्ही प्रतिनिधित्व द्या, परंतु जर ते नसेल मान्य तर त्यांनी चिठ्ठी काढून आम्हाला दिला असता तो मान्य केला असता। जरी चिठ्ठी त्यांची निघाली तर तो आम्ही काढून मान्य केला असता, परंतु नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेला आजचा निर्णय हा पदाचा 100% त्यांनी गैरवापर केलेला आहे, म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत त्यांच्या विरोधात। तर काँग्रेसचे नगरसेवक बेबी सॅम्युअल यांनीही हा नगरपालिका कायद्याचा खून झाला असल्याचे कडक शब्दात निषेध केला। जो उसने अकेला एक पेपर बना की वो टाइप करके लेके कपड़े के अंदर छुपा के लेके आया था, सीओ से भी बात किया नहीं, सीओ से बात करने से वो कुछ पेपर निकाला नहीं, वो सिर्फ लेके वो पढ़ के वो सीधा घोषित करके रखा। वो 100% गलत है और 5 मिनट भी नहीं लगा। और शिवसेना का एक गट और राष्ट्रवादी का एक गट का पहले घोषित करने का था, बाद में वो चिट्ठी डालो नेशनल पार्टी बोल के हम लोग बोला है हमारा फर्स्ट प्रेफरेंस देना बनता बोल की, लेकिन उसने नहीं दिया। लेकिन लास्ट में चिट्ठी होएगा वही हमको भी मालूम था, लेकिन ये हम लोगों को सबको एक धक्का हो गया। मतलब 100% गलत लोकशाही का मारन है, मतलब कानून का म्युनिसिपल एक्ट का कानून का हत्या किया है वो। संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव, खोपोली।